नमस्कार, जय शिवराय मित्रांनो। आता आलो आहे मी राहटोलीला। इथे आज एक वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। तुम्ही पाहू शकता श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे हे वृक्षारोपणाचा कार्यक्रम बदलापूरमध्ये मी आता सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवतो। यांचं कार्य खूप मोठं आहे, वृक्ष संवर्धन, वृक्षारोपण। तर पाहू शकता किती मोठी गर्दी आहे इथे। श्री नानासाहेब डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे ते बहुसंख्य संख्या असते। तर इथे आज असंख्य झाडे लावण्यात येणार। साहेब स्वतः म्हटले डॅम मेड बंधारा ही नंतरची गोष्ट आहे। आता तत्काळ आपल्याला नोव्हेंबर डिसेंबर पासून तोपर्यंत पाणी टाकायचं। दादा इथे फरांच्या बाजूला मी काय म्हणते, जरा मागच्या इकडे थांबा ना। एक मिनिट थांबा। नाही राहू देतो तो जाईल सगळं वरलं पाणी। नाही, मी पण युट्यूबर आहे। फोटो काढायचा। मित्रांनो, डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि श्री सदस्य यांच्या अनुषंगाने आज इथे 580 झाडाचं वृक्षारोपण करण्यात येत आहे। आणि आपल्यासोबत आहेत वनाधिकारी श्री विवेक नातू सर। सर, खूप खूप आनंद वाटतोय आज ऍक्च्युली वृक्षारोपणाचा कार्यक्रम। आज तुम्हाला कसं वाटतं सर, किती झाडे लावणार आहेत, काय प्लॅन आहे तुमचा? यामध्ये सर्वप्रथम मी सर्व श्री सदस्यांचे आभार मानतो की त्यांनी राहटोलीच्या या वनक्षेत्रामध्ये झाडे लावण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही जवळपास इथे 650 झाडे लावत आहोत। याच्या आधीच इथे एक सागर रोपण घेतलेलं आहे 2012 साली आणि त्यानंतर इथे जो मोकळा भाग होता तिथे सुद्धा आपलं वनाच्छेदन असलं पाहिजे या हेतूने आपण मोठ्या प्रमाणावरती इथे मोस्टली फळझाडांची लागवड आहे। अच्छा। आणि यासाठी मी म्हणजे वन विभागाच्या तर्फे सर्व श्री सदस्यांचे आणि श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो। तर जवळपास किती सदस्य आता इथे झाडे लावण्यासाठी आलेले आहेत आणि वृक्षारोपण तुम्ही आता करताय, तर जवळपास किती सदस्य आहेत इथे आणि किती वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे? आज जवळपास जेवढं टार्गेट होतं लावण्याचं तर पूर्ण 650 झाडे लावून झालेली आहेत आणि जवळपास 500च्या सुमारास श्री सदस्य इथे उपलब्ध आहेत। ओके ओके, खूप खूप धन्यवाद सर, खूप छान माहिती दिली तुम्ही। तर अशा प्रकारे आपल्यासोबत सखारामजी राठोड सर आहेत आणि इतर वनाधिकारी सुद्धा इथे अवेलेबल आहेत आणि सदस्य श्री नानासाहेब धर्माधिकारी यांचं कार्य तर तुम्हाला माहीतच आहे, ते खूप महान कार्य आहे त्यांचं। आणि इथे 580 झाडे आज लावण्यात आलेली आहेत। वृक्षारोपणाचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने चालू आहे आणि बदलापूर वासियांना परत एकदा रिक्वेस्ट करतो की जर समजा पूर्णपणे अजून सप्टेंबर पर्यंत वृक्षारोपणाचे कार्यक्रम होत असतात तर या मोहिमेत जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा। हीच एक आपल्या सोबत एक चिमुकला आहे, तुमचं नाव सांगा?
विराजस विवेक नातू. तर काय म्हणतोस, कसं वाटतंय आज वृक्षारोपण करतोस तर? बोल, काय बोलणार आहेस? मस्त वाटते मला. बोल नाही कविता वगैरे बोल ना. Johnny, Johnny, Papa, eating sugar, Papa, taking time, no Papa, open your mouth, ha ha, जय सद्गुरू. तर बघा, छोट्या मुलांकडे सुद्धा किती मोठं टॅलेंट असतं. तर इथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण इथे वृक्षारोपणाचा आनंद घेतात. आपण काही जणांचे अजून इंटरव्ह्यूज घेणारच आहोत. तर असाच हा व्हिडिओ चालू राहील. तर खूप खूप धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. तर इथं काही सदस्य आहेत, तर त्यांच्याशी आपण विचारूया. बघा, इथं झाडं लावतायत. सर, झाडं लावतायत, तुम्ही किती झाडे लावली? आतापर्यंत 50 झाडं लावली. 50 झाडे लावली. वा वा, खूप छान. तर तुमचं नाव काय? दीपक जमदारे. अच्छा, तर तुम्ही कायम हा प्रोग्राम करत असता की कायम 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 चालू असतं आजचा हा दिवस तुम्हाला? उत्तम. तर पाहू शकता की प्रत्येक निसर्ग सेवकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकता. पर्यावरणाप्रती प्रेम असलेलं प्रेम पाहू शकता तुम्ही. आणि तुम्ही इथे गर्दी पण बघू शकता, किती मोठी गर्दी आहे. वातावरण किती सुंदर आहे. सदस्य त्यांनी आणि नुसते वृक्ष लावूनच नाही, म्हणजे जे काही झाडे लावायची आहेत, रोपे लावायची आहेत, एवढ्यावरच न थांबता आपण त्याची जोपासना सुद्धा करणार आहोत. त्याचे वनवनव्यापासून संरक्षण असेल, त्यांना पाणी देणं असेल, किंवा इतर जे काय म्हणते गुरचर्यापासून त्यांना प्रतिबंध करायचा असेल, सर्व प्रकारची काळजी ही संयुक्त विद्यमाने घेतली जाणार. हे सर्व लोक आज वृक्षारोपणासाठी सज्ज आहेत. वरती ड्रोन पण कॅमेरा सुरू आहे. आणि इथे चहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. येणाऱ्या सर्व सदस्यांसाठी, वृक्षारोपण करणाऱ्या लोकांसाठी आज इथे चहाची व्यवस्था करण्यात येत आहे. श्री ज्ञानाधिकारी प्रतिष्ठानतर्फे, त्याचबरोबर श्री विवेक नातू यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने चालू आहे. तुम्ही पाहू शकता नवीन नवीन प्रकारचे झाडे आहेत इथे. फळझाडे सुद्धा लावलेले आहेत, फुलझाडे आहेत. यांना आपण विचारूया. आपलं नाव काय सर? आपलं नाव? विनोद पवार. विनोद पवार. कसं वाटतंय झाडं लावून आज? खूप मस्त वाटते. किती झाडे लावली सकाळपासून? सकाळपासून झाडं लावायला मी थोडा कामानिमित्त काम असल्यामुळं अच्छा लेट आलो, अच्छा. पण जेवढे संगमन करता येईल तेवढं करतोय आता. व्हेरी नाईस. विशाल पवार त्यांचा अच्छा. मोठा भाऊ, छोटा भाऊ. भाऊ आहे. तर काय कायम झाडं लावता तुम्ही इकडे? संगोपन वगैरे करता? करतो, कधी कधी येतो, जर आज्ञा असेल तर आम्ही येतो चेक अच्छा. करायला. अच्छा. तर झाडं लावण्याच्या बाबतीत तर तुम्ही बदलापूर वासियांना किंवा इतर लोकांना तुम्ही काय संदेश देऊ शकाल? झाडं लावायला पाहिजे, काय पर्यावरण वाचायला पाहिजे? कमीत कमी एक तरी प्रत्येकाने एक झाड लावावं. नक्की. तर काय संदेश देऊ शकाल तुम्ही की बाबा झाडं का लावली पाहिजेत? माहितीये तुम्हाला? कारण का ऑक्सिजन मिळण्यासाठी आपल्याला एक झाड तरी कमीत कमी लावायला पाहिजे. कारण का पार्ट्या फिरायला तर लोक जातातच आहे, पण किमान एक तरी झाड लावला तर मनाला शांती भेटेल आणि ऑक्सिजन जास्त भेटेल. येस. तर तुम्ही पाहिलात, कोरोनाच्या काळामध्ये खूप मोठा इश्यू झाला होता. त्यावेळेस ऑक्सिजन मिळत नव्हतं आणि आज खरंच ते आपण कर्तव्य पार पडतोय थोडक्यात म्हणायला झालं तर. तर खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. तर इथे आणखी एक मेंबर्स आहेत, त्यांना विचारूया. काका, आपलं नाव काय? अच्छा. तर तुमचं एज किती आहे? 56. 56 वयाचे आहेत. रमण गोपी आहेत ते. तर गोपी साहेब, मला एक सांगा की कसं वाटतंय आज झाडं लावून तुम्हाला? तर किती झाडे लावली? काय करता नाही. अच्छा. तर हे मेंबर्स तुम्ही प्रतिष्ठानतर्फे झालात, तर किती मेंबर्स आज अप्रॉक्सिमेट आहेत जवळपास? 400 असतात. अच्छा. आणि तुम्ही याच्या आधी पण खूप ठिकाणी झाडे वगैरे लावलेली आहेत? खूप ठिकाणी. तर यांचं कार्य थोडंसं बद्दल तुम्ही सांगू शकाल का? कारण श्री धर्माधिकारी यांचं कार्य खूप महान कार्य म्हणतात. यांचे काय काय कार्य चालतात? जसं की आता वृक्षारोपण चालतं, त्याचबरोबर सामाजिक कार्य कोणकोणते चालतात? सामाजिक भरपूर कार्य चाललं. स्वच्छता अभियान. स्वच्छता अभियान चालते. ओके. आणि कचरा व्यवस्थापन, त्याचबरोबर वृक्षारोपण, तर हे कायम चालतं. तर खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. वृक्षारोपण करण्यासाठी राहटोली गावाचे
राजश्री मॅडम सुद्धा इथे आलेले आहेत. राटोली गावचे सरपंच आहेत हे, आणि इथे श्री सखारामजी राठोड सर यांना सांगत आहेत की इथले जे वृक्षारोपणाचे वृक्ष संवर्धनाची जी कामे आहेत ती तुम्ही थोडंसं लक्ष असू द्या आपल्या झाडांवरती, कारण झाडं आपले खूप लहान मुलं असतात आणि आपल्याला खूप संगोपन करावं लागतं. मॅडम, तुम्हाला कसं वाटतं आज इथे येऊन वृक्षारोपण करताना? खूप छान वाटतंय, कारण की वृक्ष लावणं ही आजची नाही तर काळाची गरज आहे. भविष्यात ते आपल्याला आणि होऊ नयेत म्हणून आपल्याला वृक्षारोपण खरंच केले पाहिजेत. कारण की आता आपण बघतोय की पाणी कसं ऋतू नुसते बदलत चाललेत, तर का आपल्यामुळेच चाललेत. कारण की आपण जास्त करून शहरीकरणाकडे जास्त वळतोय, आधुनिक गोष्टींचा जास्त अवलंब करतोय. त्यामुळे आपण आपल्यासाठी वृक्ष जे लावलेलं असतं ते आपण तोडून टाकतोय. पण खरंच काळाची गरज आहे. आणि श्री सदस्यांनी जो आज उपक्रम राबवलाय तो खरंच खूप छान राबवलाय. जसे झाडं त्यांनी लावलेत ते बोलतात की आम्ही ते जगवूया, पण हे आमचंही कर्तव्य आहे की आम्ही सुद्धा या झाडांकडे वारंवार लक्ष देऊ का झाड व्यवस्थित जगतंय की नाही. खूप छान. नक्कीच. आणि खरं पाहायला गेलं तर आता ह्याची जे वृक्ष संवर्धनाची वगैरे कामं तर होतच राहतील सर, आणि इथे गुरेढोरे जे येतात त्यांच्यापासून तुम्हाला संरक्षण करायचं, इथे रात्रंदिवस थोडंसं थांबून करायचं, खूप मेहनत घ्यायचं मॅडम तुम्हाला. तर आजचा हा आनंदाचा दिवस, 580 झाडे लावली, जवळपास 500च्या वरती सदस्य होतं, आणि जवळपास तुमच्या गावाच्या अगदी जवळ आहे, तर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद तर दिसतोच आहे मला. पण तरी तुम्हाला कसं वाटतं की हे वृक्षारोपणाचं पूर्ण कार्य? वृक्षारोपण आता त्यांनी केलंय 580 झाडं, पण याच्यातली नक्कीच आपण प्रयत्न करू का याच्यातली 300 ते 400 झाडं तरी आपली जगलीच पाहिजेत. कारण गुरं जे असतात ते, बकरी इथे आमच्याकडे जरा जास्तच आहेत, ते येऊन झाड खातात, ते होऊ नये म्हणून याची आम्ही नक्कीच काळजी घेऊ. नक्कीच नक्कीच. खूप खूप धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत. आणि राठोड साहेब तुमचं पण खूप खूप धन्यवाद, तुम्ही पण खूप समजावून व्यवस्थित सांगितलं. थँक्यू सो मच.